मसाला आमगेल वासरी तुमकां सगळ्यांकय स्वागत करता। आज ही आमगेल संचिकेंतू आयल्याची गेस्ट जावन वनिता शिरीष नायक माई हांकां स्वागत। हांनी कुमटा दुकान आयल्याची आनी तुम्ही पुढे हांक मस्त कडेन पळोवन वचच्या पुरो आनी विंगड चॅनल्सान थंय इंटरव्यूज घेताची कविता बरयताची आनी हांगाय आमगेल वासरीकय फूड एक पटी आयल्याची। सो तेन्ना एक स्पेशल आयटम केलेले आज ही कसकी नवेज करून दाखोवचार आसाची। सो वनिता माय लगे निमगे कसत आनी करता आसा आज आज काही ना मोठ्या लोकांना खावचीची फोव फणा फोव आमगेले लोकांक फोव म्हळ्यार प्रीती आणि ते पयलेंतान करता आसाची सुदामा फोव म्हणटा पळय कृष्णाक बी प्रीती आशिल्ली तर फोव म्हळ्यार कशी ताका जास्त करून तेल बी उरना ते आनी दिडीर नाही करचें जाता। चेडवांक म्हालगड्यांक सर्वांक आवडता आणि फोव मस्त प्रकार मेळटा। हो पातळ फोव तो उकड तांदळाचो बी मेळटा सुरय बी मेळटा जाय आशिल्ली खंयचो प्रीती आशिल्ले ते फोवाचे करीत। सो एक दिडीर म्हणलेच एक जाव का जाला आता कालांत दिडीर कसं जाता त्याची आम्ही करून पळयताची। सो कसं पुरो जाव का हाका म्हणून पळया कसं पुरो जाव मुख्य म्हळ्यार फोव तदनंतर ताका फण्ण घालचें। फण्णाक हिंगू जिरे ओली मिरसांग कोचल करून घेवचो सासम हळदी पिठो इतले घालून फण्ण बरें भाजून घेवचें। तदनंतर नारळे तेलान म्हळ्यार ते बरें आसा ताजे परमळ ताकडे टोमॅटो घालून बरें करून भाजचें। तदनंतर एक अनेक ते नीवच्या सोडचे फण्ण घातले आनी तो फोव आसा पळय ते फोवान तूं सोय घालची। ओल्ले नारळा सोय घाल्यार बरें ना जाल्यार तूं सुकी घाल्यार बी जाता। साधारण आमगेल्यान तो ओल्ले नारळ मेळटा ओल्ले नारळा एक रुची ते ओल्ले नारळा सोयीन तूं गोड आणि मीठ घालून एक वटेन आमी कालून घेवचे आणि हे निविल्ले फण्ण तातूंत मिक्स करचे फोव घालचो जालें मस्त डिफरंट असं आम्ही एकड मोस्टली मंगळूरान साइड करनाची तेकडची रेसिपी की कुमटाच म्हणून मागूत ना आमगेले घरान पयले आशिल्लीची। आनी म्हळ्यार तूं हे आस पळय तूं उपासा दिवस बी वय हांवें तेच पळयलें आनी कोणाक कांदो बी घालून तांणी वयर कांदो घालून खावीत करे बियो घालून खाल्यार आनी खरूच लायक एक चाट स्टाईल जाता। ओके सो कशी करची पळया पहिले थोडे तेल घालून घेवचे चमच्यान बी घालीत 2 चमचे तेल सुमार घालचे। तेल बरें तापले नंतर आमी फण्ण घालका पहिले टोमॅटो ओली मिरसांग कोचल करून घेवचे। आतां ते फण्ण घालकले मेन फण्णाचे करपुचे दिवचे ना करपल गेले ताची रुची गेली अशी ताचे खातीर गॅस बंद करून घेतल्यार बी जाता चड सान केला सान वय हिंगा पिठी फर्स्ट वय हिंगा पिठी घालून घेवची। तदनंतर जिरे आम्ही एकड बटाट पोव कांदा पोव करताची तांतू मात्र त्याची पिया अवस्था पोव बी फण्ण घालता तेन्ना वय हे पोव फण्ण घालचं ना कालच मार सो एक लायक ब्रेकफास्ट और इवनिंग स्नॅक आणि पोट भरता आणि फोव आस पळय केन्नाचे बरे के आरोग्य आजी पशी तांदळा पशी पोव चिके लायक बट जायत मिरसांग घालायची बेगीन तडतडता स्मळ भितर सासम मिरसांग घालचे आणि गॅस बारीक करून घेव बारीक ते पडपड जायनी जाऊ ना त्यालाही मस्त उणे घेवचे नाही चढ घेतल्यार कसं लय जाता जाल्यार आजकाल बेगीन कॉन्शियस उरतात तेल कमी पोवाच विषय म्हणता ना तांदळा पशी लायक म्हणटा जाल्यार पोव तांदळाचे ना वय कसो गुतना कोणाक एक रिजनाक बरें आसा पोव खाल्ले भितर अडवशे दिसता आनी बेगी डायजेस्ट सुद्दां जाता। सो आमगेले वीक्षकांत कोणाक ताजी रिजनिंग गोतच म्हण जाल्यार रित्याक पोव लायक शिता पशी म्हणून जाल्यार तांणी आमकां कमेंट्सान सांगतलीची
तशीची आम्ही हाजे वेळारी म्हाका ते डाऊट येवचे आसा एकादशी दीस आमी तुळशीक आतां पुजे वेळारी लाई घालताची सो तांदूळ आनी आनी तुका डिफरन्स ताजे ते फुगयलें न्हय सो ते कसं लॅक म्हणून आम्ही आज पळय नैवेद्याक तुळशी परबे नैवेद्या फोव घालयता वय तश म्हणून शिताचे तांदळाचे कसं करणार करनाची ते कसं की असं ते इत्याक म्हणून आमगेले कोणी व्ह्युअर्सांक विक्षकांक गोतच म्हणजे आतां आमकां सांग्याची आमगेले एक नॉलेज वाडता त्या विशयार बरोबर म्हळ्यार आमगेले चेडवान क्वेश्चन्स निमगुच्या सुरू केला तांकां आन्सर दिवपाचें आमकां गोतच आम्ही सान असताना इतलं क्वेश्चन केलं ना देखून आमकां गत ना वय आता हे मिरसांग बरे भाजत या ना पुढे टोमॅटो घालचे घालचे कितले एक टोमॅटो घाला की तुम्ही ना हांवें 1.5 देड घाला कशी घालीत सायजा प्रकारे छान आशिल्ले देखून टोमॅटो दुदका आमचं असल्यार पोव कशी क्रिस्पी असते की वय आणि एक असा हे तुम्ही उट्टू कालोवन घेता पळय पण्णांनी हे अशी कालोवन दवरलो तू आजी सकाळी भाजून दवरली बा ओके दवरिता फोव घाल नंतर मात्र बगी खावं. बिगे खावं फोन थोड्या वेळान अशी सांजो जावन येता कालेल भितर फुलर उरता वय वय त्या तरी तांणी पिवच्या बसल्या म्हण भितर हे थोडे काण घेवचे मसाला आणि फोव घालून दिवचो आता हे भाजत आयले मिरसांग टोमॅटो बाकी उठो सर्व घालले आता थोडं हळदी पिठो आणि कोथंबरी पालन घालची आणि ह्या निमतान चेरडू वालपोटान ते जिरे वय हळदी पिठो हिंग उठवत ना ऐक वय अशी आणि टोमॅटो घालचे देखून आम्ही गोड घालताची ओली मिरसांग आमचो तिखो गोड अशी तो फोव जाता वय म्हणटनाची आज जाते खाव्या म्हणून चटपटा आता हे पण्ण भाजून झाले हे अशी तव्यारी आम्ही ओके कोथंबरी पालन अशी पण्णा वेळ वैरी घाल्यारी तो येत भाजून वय हे बावन समय जात ना आणि त्याची परंबळ बी पहिले घाल्यार परंबळ वता वय ऑफ करचो वय कडी रे ते पण्ण भाजून आम्ही नेवच्या सोडचे हा वय आता हो फोव घालून घेवचो पहिले थोडे जाय जाल्यार कडी घालच्या जाता घेवचो सोयी घालून घेवची हरवी सोयी वय फोवा इतली साधारण सोयी घाल्यार बरे जाता आणि गोड गॉड गोड घालून मीठ सुद्धा घालचें हा गोड घालून जालें नंतर हे मीठ हे पळय हे व्हड भातरा मीठ म्हणटा हे बरे केजी डायरेक्ट समुद्र दुकान आयलेले आनी केट्टा मीठ म्हणून आणि हेच पळय आमकां दिसता करगत की ना की घालतले म्हणून पण करगत हे बिकी हा तर थोडे मीठ घालून घेवचे सो तुम्ही यांची यूज करचो हेची वाट यूज करचे टेबल अरे जावका मेळटा ना ते सान मीठ नाजाल्यार हेची आता हे कालोचे हातान कालयल्यार बरे हाताना केले हातान मी तुमगेले हातार उची खावन पळयता तशें कर ना हे बरे करून कालोवन घेवचे सोयी गोड मीठ एक जीव जाले नंतर हे पण्णांनी उरता तो पण्ण घालचे तो फोव भाजीला की डायरेक्ट पॅकेट आता कोण काढ ना ना डायरेक्ट फोव काही भाजी नाही लायक क्रिस्प साऊंड येत तसं वय वय फोव तू कालयल तेन्ना तो क्रिस्पी उरता म्हणून बेगी पहिले कालोवन दवरचे ना वय हे पळय सामान कोण घालता वय तांदूळ वय कोण दवरल्यार तू केन्ना कालोवचो तितली पोवा इतलेची हें पावता ना आता लोक रुची खातीर म्हणून फोवा मसाला पिट्टो बी तो बी घालता जाल्यार हांवें ओट्टू घरचे सामान घालून घरची कशी म्हणून दाखोवचे आशिल्ली पुराय म्हळ्यार घरकडे केन्नाय आसचेच आसलो ते सोय एक तुमकां फ्रेश मेळ्ळी म्हण जाल्यार पक्का न्ही पिट्टी घालत न्हय सोय पिट्टी पळय रेडीमेड मेळटा ते घालत मेळटा बट रुची आहे रुची पळो चाकच इतली चंद लायक जाला ओके सो सर्व करचे
सो दिडीर फोव म्हणजे कसं आहात का तुम्ही फणा फोव फणा फोव. आणि तू दिडीर फोव एक नाव घाल बरें आसा तें जालें दिडीर फोव रेडी जाला. आतां हांवें तुका दिता पळय रुची पळया आनी कशी म्हाका कशी मागीर राखता सर. आणि हांव तावळी सांगिला म्हणजे हेच्या वयरी करे बियो कांदो बी घाल न्हू ते घाल्यार लायक जातले. आनी रुची बट बेसिक रेसिपी हे तुमी करचे. सोयेच म्हणल्यार म्हणजे तुम्ही लायक करून पळयता असं फ्रेशनेस. हांव तुका सांगिल वे आमगेल सोयरे बी आयिल तेन्ना म्हणटाचे आमी अशी करताची तितलें बरें जायना मुंबय वाटेन मागीर आमगेल हांगा करावळी प्रदेशांतलो नारळ तितलो बदलची नारळाची ती रुची आणि ते वयली धवी सोय व्हडले नारळ व्हेरी म्हळ्यार डिफरंट असं. आमी बटेट पोवनी करताची ताका विंगड टेस्ट ह्या विंगडाची एक मस्ट ट्राय म्हणून येता स्नॅकाक कोण पळयाची आनी आमकां सांगायची कशें जालें म्हणून. हाजे नंतर आनीक एक रेसिपी आसा खंय वचूं नाकाची हांवें सरोव भितर ವಾಪಸ್ येता. ಉಫ್ ಬಿಸಿ ಸ್ಕೆಡ್ಯೂಲ್ ಅಲ್ಲಿ ಅಡ್ಗೆ ಮಾಡೋದಂತೂ ತುಂಬಾ ಕಮ್ಮಿ ಆಗೋಗಿದೆ. ನನಗಂತೂ ನಮ್ಮಮ್ಮ ಮಾಡೋ ಅಡ್ಗೆ ಅಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಇಷ್ಟ. ಆಹಾ ನೆನ್ಸ್ಕೊಂಡ್ರೆ ಈಗ ಸಹ ಬಾಯಲ್ಲಿ ನೀರ್ ಬರುತ್ತೆ. ನಾನು ಮತ್ತದೇ ಪಾರಂಪರಿಕ ರುಚಿ ಮತ್ತು ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಪುನಃ ಕಂಡುಕೊಂಡಿದ್ದೆ ನಮ್ಮ ಅರುಣ ಮಸಾಲದಲ್ಲಿ. 4 ದಶಕಗಳಿಂದ ಪಾರಂಪರಿಕ ರುಚಿಯ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆಯ ಸ್ವಾದ ನಮ್ಮ ಅರುಣ ಮಸಾಲ. वेलकम बॅक आफ्टर द ब्रेक. एक रुचीची फण्णा पोव दिडीर पोव म्हणून हांव नांव दवरलां करून दाखयला वनीत मायेन. मस्त रुच आशिल्ले पळोवच्या इतले सिंपल आशिल्ले. तुमी पक्कनी कसले एक तिंबत घाल न्ही तयार कर न्ही सडन कसले एक वर कामण जाल्यार झटपट जेवचे तसले पोव खाल्ले लायक तिखशे मिरचे खातरी आतां चिके गोड कसले खावया म्हणून म्हणलें वनीत मायले ताकाची तांणी कसं की एक प्लॅन केला ते कसं म्हणून निमगुया कसं तें मालपोवा म्हणून. मालपोवा हे असतं ते बंगाली स्वीट शे दिसता तांतू ते मस्त वेरिएशन असा. थोड लोक डीप फ्राय करता थोड लोक साखरे पांका घालताची हे हो तशी नाही अगदी साधा मालपोवा. आम्ही तो गुतुरतले आमगेलांतू अधिक महिन्यात पुरुषोत्तम मास म्हणटा तेन्ना एक अपूप दान दिवची पद्धत आसा. अधिक महिन्यात अपूप दान दिवचे बरेचे म्हणून तेन्ना ते गांदोली म्हणून करताचे तांदूळ तिंबत घालून गोड तांदळाचे सान पोळे आमी गांदोली म्हणटाचे. तर ताका ताजे महत्व कसले तर अपूपदाना ताका ते पोळ्याक मस्तीतले होल पडकाके आनी ते गांदोलीक पडतात. आतां मुगो आतांच आमकां ओट्टू फास्ट जाय काम कमी जाय आणि तर ते एक ताका होल पडचेची हे पोळे मालपोवा टायप. तर ताका आतां करचें जाल्यार पयले आमगेले लग्न जावन आयले बी आमगे घरांत हांगा करत आशिल्ले अपूपदानाक गायक घालची उरता बट मामा दान दिवची उरता मुवत वंद अशें कसके दान दिता. तर तेन्ना मैदा पीठ घालून करत आशिल्ले. आतां मैदा खावचें ना सो हेल्दी वर्जन मालपोवाच हेल्दी वर्जन कसं पळय गव्हा पीठ हाडल्या. आतां ते मैदा इतलें बरें जायना पण रुची जाता. सो फर्स्ट कातल आनी सुरेखा हे अजे खाल्ले ते लायक कळना तांकां. पयले दोन मैदाच बी खातात आशिल्ले तितलें बरें जायना पण हे खालच्याक बरी ना खावीत आणि साखर हाका चड उरता तूप चड उरता सो लिमिटेड काही रुचीक जाल्यार त्याची कोण येता आनी कोण दवरल्यार एक म्हळ्यार हाचे पीठ तूं कालोवन दवरलें नंतर एक 8 दिवस उरता फ्रिजान. 8 दिवस कोण दवरून कोण तरी येता म्हण भितर कोण दिता म्हणून बरें जाता. सो एक इन्स्टंट म्हळ्यार कोण दवरल्यार कुडले काडचें दिवचे. सो कसं पळय जावं काका आतां पळय हांव तुका सांगिल्लें म्हणके गव्हा पीठ साखर खावचो सोडा थोडो जाव तूप धंयांत बी कालोवीत ताकांत बी कालोवीत ते आमशी उरच्या ना मात्र 2 आनी हळदी पिठ इतलेच सामान पुराय घरकडे आशिल्ले इंग्रेडियंट्स. आमी एक पंत आतां हांव तुका दाखयता. सकाळी आमी धंयांतू साखर आनी हळदी पिठ घालून मिक्स करून दवरचें. सो एक बाउल घेवन हय तांतू हे धंय घेतल्या हांव कितले घालका अशी माप घेवची सांगता. एक माप
आता हे एक माप ना हांव मस्त करून दाखयना हे अर्द मापा की बेगीन चड आसा ते तितले घालिल्ल्याक साखर डबल घालका ताजी डबल म्हळ्यार एक माप भरून घाला तर सो हक्क साखर यूज करता येता गोड घालू जायश ना आता गोड घालून बी लोक करताची जाल्यार तितलं रुची जायना करीत करीत चेडवांक हे आवडटा गोडशे न्हय पॅनकेक्स म्हणून दिल्यार जालें नांव इंगड मालपुआ म्हणजे कितें तो म्हळ्यार पॅनकेक म्हळ्यार ही खाताची चेडू आतां थोडो हळदी पिठो घालून दवरले रे हळदी पिठे घालून घेतले ना हे 3 सामान घालून बरे करून करडून घेवचे ती साखर करगोवर आता तू सकाळी घालून दवरली मध्ये मध्ये 1-2 तासाक एक पंता अशी चमचो गुंडान सोडल्यार ते करगता म्हळ्यार तितली वेळ दवर का 2 म्हळ्यार साखर पिठी करून घाला हे जात ना त्या वेळी कण घालीत ते नंतर आता तू हे सांजेर वर्क इतले जाता कळे चाळत उरचे नंतर हे जे माप घेतलंस ते 2 मापान आम्ही गव्हा पीठ घालची हे साखर खीर खा मागीर घालता तो म्हळ्यार पिठी साखर घाल्यार बी जाता जाल्यार ताका माप म्हाका दिसता दुसरे जाता चिके चड घालका की म्हण एक बाउलान साखर घेवन त्या पिठी करचे आनी घालचे जाता त्यात भायरी दवरल्यार आमचे नांव ताका आमचे चनाजी म्हळें आमचो का ताका दिवच्या ना मागीर आमचे जावं ओके सो सुरेख तुम्ही घेता ना ताक आमचे आसचेनाच मागीर कालोवन दवरता सांजवाळ जेतना आमची जावका आता हे तू समज साखर करना पडे ताका खावचो सोडा आणि गव्हा पीठ मिक्स कर गव्हा पीठ पहिले मिक्स करका मिक्स करून घेना पडे खावचो सोडा घालून रात्रभर दवरचे आता हांव तुका कण हाडलेला आसा रात्रभर दवन दुसरे दिवस कशी पीठ तयार जाता कण हाडिला ओके आता ते गव्हा पीठ कितले घालका ताका ते कितले ताक घेतले कितले साखर घेतील ते मापान गव्हा पीठ आणि सोडा पीठ स्वल्प एक चिमटी अर्ध चमच ओके तशें करून आतां हांव ते घालून दाखयता मापान मी वीक्षकांक ट्राय करता जाल्यार माप करेक्ट सांगले म्हणून त्यांनी खंडित येते कोर आमकां सांगताच कशें जालें म्हणून जाल्यार अशी कालेल भितर तुका करच्या जायना देखून म्हळ्यार सोडा पेटी घालल पुराय तशी ना साधारण ಸ್ವಲ್ಪ हे जावं सेटिंग टाइम साधारण डबल म्हण तशी मागीर दोन्ही हाचे माप दह्याचे आणि साखर आणि त्याचे हे कशें आसता म्हळ्यार कन्सिस्टन्सी थिकनेस दाट उरका मस्त दाट बी न्ही पण पातळ जावचें ना पातळ जावचें आणि तुगेले चुकून पातळ जालें बा आनी थोडे गव्हा पीठ बी घाले सो एडजस्टमेंट मागीर कितें म्हण करूं न्ही आनी हाका आतां सोडा पीठ अर्ध चमचे चमच्याचे रस्ते सान चमचा आता आम्ही तोळची मालपुरी म्हणून करता पडा ते हेंच पीठ की हेची जी तुपान तू शॅलो फ्राय करचे सळसळी तूप घाल का सो फिरो न्हू ते जाता मालपुआ पीठ तू कालयना फुडें अशी जाता आनी दुसरे दिवस सकाळी तुवें ते काडचे रेडी तुका जाय तितले पोळे काडून घेवन आशिल्ले तू फ्रिजान दवरले न्ही 8 दिवस मदें मदें एक चेडू गोडशें खावं कशें दिसलें 4 पोळे काडून दिवचे आनी पीठ भितर दवरचें लायक म्हळ्यार केन्ना एक संडे जो करून दवरचे आनी वीक बरी डेजर्ट मागीर एक साखर तूप प्रेस ते मस्त खेळताले चेडवांक ते जीर्ण तांणी खावी पॅन बेगीन बरें तापून घेवं आनी ताजे नंतर हाचे विशेषता म्हळ्यार बारीक गॅसारी तापू का ताप ना पडे तूप घालचे आनी बारीक गॅसारी पोळे काडचे अशी पळयतना सुरनळी चुडगास येता आमगे सुरनळी करता आनी ताका बी कशी होल पडटा तेची हांव तवळी सांगिल्ल्या प्रकार त्याची जाल्यार वाटूच्या ना तिंबत घालून ना फर्मेंटेशन आसले दवरस तेची ससार काम तुपाना करका तूप प्रीती आशिल्ल्यान लायक जाता
आणि नॉनस्टिकार केल्यार म्हाका दिस चंद येता दिसता न्हू कशी काय कायल बरी उरले रे लायक असं कळना जाल्यार हे पिठाचे हांव मस्त पटे केल्या बरे निकळले आयची कहाणी जाता एक एक पटे कळना वय तशी कळना ते आता मी गॅस बारीक करले आणि घाले चमच्यान घालकाचे आणि सान घालील पळय ते होड जाता कडे रे हो हा तुपान तू घाल का ना मध्ये कोळलं पोळसे काढचे नाही ना तशी ओके ओके नाही हे तूप बाजून येऊन बसल्या देखून हांव अशी घाले हा 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 तूप उरका म्हणून सळी तूप उरका सो बारीक उजार घाल का बारीक आणि चुरचुरी भाज करे पुरणपोळीच्या चुरचल तूप गोवाड्या पुऱ्या ಒಟ್ಟು जाताना आता हे भाजले ते बाहेर काढतात चिके कुरकुरी शिजत की हा आणि चढ वेळ दोन तशी कुरकुरी जाता ओके ऑगस्ट 4 बेंगलुरांतू अनंत नगरांतू आमची गेल खाण जेवण कार्यक्रम चलचार आस मिस करना शिवाच्याची GSBच्यांक अनलिमिटेड फ्री फूड आस सो मिस करनाच म्हणावं लागता आम्ही ते मेळ्या सो मालपुआ शॅलो फ्राईड विथ गोवा पीठ होय रेडी गोवा पीठ आणि चेडू अंक एक तूप हे निमित्तान पोटावत कितकी बाई तूप पण खाताची एक केलं वजन ताक पिनाची ताक जाय तू दह्यान किंवा ताकान कालयताने पण खाव काले कळना तुका तांकां सांगल्यार खायना ताने सांग ना जाल्यार दोन खाताचे हो होय खंडित आता हांव एक खावन पळयता कशेंच म्हणून हे त्यामुळे ते परंबळाक आस पळय तुपाचे फ्रेशनेस होय एक सान करून खाऊन आमगे वीक्षकायक सांगूया कशी रुच म्हणून ओ लायक क्रिस्पी जाला क्रिस्पी जाता ಸ್ವಲ್ಪ ನೀವು करना रबडी लायक जातला जोटू खंडित रबडी ते आणि गोडशे जाले वय बट काही एक पडी वाढ नाही चीट डे म्हणून असतं ना आमगेला तेन्ना मला कुरकुरी असं आणि तुपाचे ते परंबळाकच पळय हे एक दोन्ही नाही दादा खाची वेळावर हक्का येळा पिट्ट कसं घालना जाल्यार परंबळ ते तुपान हजनच फ्लेवर्स लायक असं एक मस्ट ट्राय आईस्क्रीम आवटोय खायची गोड खाता जाल्यार ते काही रबडी आणि जिलेबी तुम्ही कशी दिता तशी सर्व करायची मस्त लायक असं असं गोवा पीठ ना काही एक पीठ चलता सो मस्त खुशी जालें वनीत मायन आमकां लास्ट टायम हांवें नवे नवे टायपा रेसिपी दाखयलेले हे पटी इजी आणि हेल्थ कॉन्शियस जनांक खातीर गोवा पीठ यूज करून केला स्वीट बट ओके मस्त खुशी जालें आनी येयलीच कुमटा दोकोन आमगेल खातीर धन्यवाद माय मस्त तुमकां खुशी जाताच म्हणलें आमगेल वासार येवन ओपास येयाची असले तुमगेल रेसिपी एक थोडी कसकी कळटा ते आमी लोकां बरशी शेअर करता म्हणून मस्त खुशी तुम्ही एक आमकां करून दिल्या व्यवस्था दाखोवची तर तुमकां बी अनेक धन्यवाद आमगेल वीक्षकांकय मस्त मस्त धन्यवाद आमकां सपोर्ट केलेला धन्यवाद